हॅलो, वेलकम बॅक. पुन्हा एकदा आम्ही स्वागत करत आहोत आमच्या नवीन व्लॉगमध्ये. सो आज आम्ही निघालो आहे प्री वेडिंगला वैभवीच्या. तर आम्ही निघालो आहे पालघरला. तर नमस्कार, आम्ही पुन्हा एकदा आलो आहे आमच्या आणि तुमच्या विरारमध्ये. मी आणि तन्वी आम्ही खूप हेवी वेट घेऊन उभे आहोत. विरार स्टेशनला आम्ही पोचलो आहे आत्ताच. आम्ही आमच्या म्हशीची वाट बघतो आहे. म्हस म्हणजे तुम्हाला कोण माहितीच आहे, मिताली. आम्ही त्या म्हशीची वाट बघतो. आम्ही पुढच्या ट्रेनमध्ये होतो आणि आमची म्हस मागच्या ट्रेनमधून येते. सो आम्ही त्याची वाट बघतो आहे. ती आली की तुम्हाला मी तिची रिॲक्शन दाखवतो कशी म्हससारखी येईल. और मस्ते, कशी आहेस? 5 मिनिटं झाली आम्ही तुझी वाट बघतोय इथे. तर काय पाय झिजले तुझे? पाय झिजले माझे. तू एवढा लेट का आली? तू कधीच उतरली आहेस? गर्दी किती आहे म्हणजे आम्ही पण इथूनच उतरलो. खाली होतं, आता खाली नाही. काय नाही, काय नाही, काय नाही, समजलं ना? कष्ट नाही दिसत माझे. जागा शाणी आली मोठी. तन्वीला प्रश्न पडलाय. तन्वी इथे बघ, विचार आमच्या अरे आपण ब्रँडेड ठिकाणी राहतो ना. एवढी मोठी लाईन आहे तर तन्वीला प्रश्न पडला ही लाईन कशासाठी आहे. मी कामावरनं थकून आली आहे आणि या लोकांनी माझ्याकडे पूर्ण सामान दिलं. हिला त्याच्यासाठी तर आम्ही आणतो. 3 आणि मी स्वतः 4. हिला त्याच्यासाठी तर आणले आम्ही. मग हे सगळं मला ते माझी ही खांद्यावरची बॅग घे फक्त तू प्लीज घे ना. आम्ही आता विरारला आम्ही काळे काय दिसतो. आमच्या इथे लाईटच नाही. हां, लाईट आली आहे. लाईट आली. आम्ही आता आत्याच्या बिल्डिंगच्या कंपाऊंडमध्ये पोचलो आहे. आम्ही तिघंजणच चालतो आहे. तन्वीकडे एक बॅग आहे, मितालीकडे माझ्या 2 बॅगा दिल्यात आणि मी आणि एक हातात सामान प्लस तन्वीचा मोबाईल. म्हणजे या लोकांनी मला कुली बनवून टाकलं. येस माझा मित्र कुठे दाढी बिडी करायला गेला आहे ना, तर म्हणून मी मितालीला सामान पकडायला दिलं. मित्र असतो तर मित्र शेवटी मित्र असतो. हे बाकी सगळं मोहमाय आहे. तर आम्ही आता चालत चाललोय. उद्या मित्रालाच घेऊन जावं. म्हणजे तू येते म्हणजे येते म्हणजे मी तू येते. माझं उद्या मीटअप आहे माझा आणि तन्नूचा. तर आमच्या मीटअपसाठी मितालींनी सुट्टी टाकली आहे. आपण हॉस्पिटलला गेलो. आम्ही खूप धमाल करणार आहे आज आमच्या ब्लॉगमध्ये. आज आमच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघणार मी आणि सुमी जिथे एकत्र होते तिथे फक्त धमाल होते. आता आम्ही बिल्डिंगच्या खाली पोहोचलो आहे. आता आमच्या घरातल्यांचे रिॲक्शन तुम्हाला मी दाखवतो. मी तुम्हाला दिसत नसेल इथे लाईट आहे म्हणून. मी काय हे मितालीचं घर नाही आहे. हे माझं घर आहे गाईस. तुम्हाला इथे माझं नाव पण दिसेल बघा समोर. तू असं लिहिलेलं आहे. आम्ही आता घरात पोहोचलोय. दाखव ना आता माझं नाव दाखव ना. आता आम्ही घरात ओ भाई साहब. आमचे मॅडम वर्क फ्रॉम होम चालू. आमचे मॅडम बघा, आमचे मॅडम वर्क फ्रॉम होम करतायत. नाही वर्क फ्रॉम होम नाही आहे. पेमेंट करते. मोठी पैसेवाले बाई, बिझनेसमॅन. असाइनमेंट करते. बसा त्या दिवशीच ठरलंय यायचं. नुसती भांडाभांड चालू आहे. सुमित भावा, आज काय स्पेशल? आज मंचुरियन चिली. आज सोमवार आहे आमचा. भावानी माझ्या मंचुरियन चिली. भाव आपला मस्तपैकी खरडवून मिक्स करतोय. माझा भाव बाय द वे शेफ आहे. त्यांनी प्रॉपर हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केलाय. तो त्याला खरडवणं नाही बोलत, त्याला सॉटे म्हणतात. सॉटे. येस. माझ्या म्हशीला चांगलं बनवून खायला देतो. माझी म्हस बघा कशी भांडी असते. मी तू तनूला खूप भूक लागली आहे. तनू सुमितला सारखी सतवते, फटफट बनव. खूप स्लो सर्व्हिस आहे. भावाने आपल्या हे काय बनवलं सुमित तू? हे सोया चंक्स रेडी करून ठेवले. सोयाबीनची चिली आहे आणि आता ही सोयाबीनची चिली बनवतो. सो आम्ही आज आमचा बेत खूप मोठा आहे. पहिला स्टार्टर
येस, माझ्या भावाने आम्हाला स्टार्टर बनवलं, नंतर जेवण बनवलं आहे. फुल ग्रुपमध्ये एक तरी असा असावा ज्याने हॉटेल मॅनेजमेंट केलं, म्हणजे जेवणाचा प्रश्न सुटतो. आणि भावाला आवड आहे जेवण बनवायची. हा, सकाळी तो सगळं सामान बिमान घ्यायला पण गेलेला. मला पण असंच नवरा. तुम्हाला एक लेटेस्ट न्यूज देते. आता तुला कोण भाऊ बिऊ आहे का? ज्याने हॉटेल मॅनेजमेंट केलं? हे नको आहे. मी तुला कधी विचारते. अरे सॉरी, मी एकुलता एक आहे, वन पीस आहे माझ्या मम्मी पप्पा. मग जर हॉटेल मॅनेजमेंट केलं असा मुलगा मला पाहिजे, कारण की मला जेवण बनवायला कंटाळा येतो. तर आता सिरियसली कंटाळा येतो. तर आता तुला माझ्या काय माझ्या पोरासाठी वेट करायला लागेल. राहू दे. नाही तर काय. भावा झालं का आपलं रेडी? हो, हे बघ कचकचीत. आता कसं शेफ सारखं गार्निशिंग कसं करतो बघ. काहीच एक लेटेस्ट न्यूज आहे. आता तन्नू आणि मी मिळून चपात्या करणार आहोत. तुम्ही पण या खायला. म्हणजे मदत मागितली. तुम्हाला माहिती आहे का तन्नू किती सुंदर चपात्या लाटते. आता तन्नू एवढं मी जस्ट पीठ मळून ठेवलंय. आता तन्नू आणि मी मिळून चपात्या करणार आहोत. ते गं, मी दाखवून देते. ते बघा ती हा बोलते. तुला मदत करते, करायला हवा ना. आता सासरी जाणार. सॉरी, भावाने सुंदर अशी सोया चिल्ली बनवली आहे. थँक्यू हा भावा. मोस्ट फक्त तुझ्यासाठी हृदयातून बाबा. भावा त्या दिवशी तो चिकन रोल बनवला आणि पनीर रोल सेक्सी होता. धन्यवाद. आता मला वाटलं तू आणते आहे. हे नवरा बायकोला नुसते भांडतायत. हा काम तो कर, तू काम तू कर. काय करू सांग. माझ्या भावाचं लग्न झालंय, तरी पण माझ्या भावाला आवड आहे की असं जेवण वगैरे सगळ्यांना सर्व करायची. काटा द्यायचं पण मिताली फक्त तुझ्यासाठी बाबा. भावाने आपल्याला दिले. थँक्यू भावा. मिताली काहीच करत नाही कामाची. फक्त तुझ्यासाठी. ए मला ह्याच ह्याच्यात पाहिजे. मग मला दे ना. मला हे ट्रीट नाही करत आहे. फक्त तुझ्यासाठी माझी बायको प्रियसी. लव्ह यू. आता तन्वीला देतोय सुमित. आणि आम्ही सांगणार आहोत कसं झालंय, पोरगी पसंत आहे की नाही. माझ्या समज भावाचं लग्न झालंय आपल्या. फ्रॉम माय साइड टू यू, थँक्यू. फ्रॉम द बॉटम ऑफ माय हार्ट. कसं झालंय मी तू? मी टेस्ट करते. मला नवऱ्यासारखं गोड. कसं झालंय तन्वी? 1,00,000 व्ह्यूज. तयारी चालू. मला तुझ्या हातीत कोय आलेली. ब्लॉग आहे का? काय झालं तन्वी? तुला ना हेच वाटत नाही. काय झालं? काय झालं? क्युटी पाय, क्युटी पाय, क्युटी पाय, क्युटी पाय. माझ्या हातीत कोय आलेली आता. काल रात्री माझ्या पण आलेली. तन्नू आत्ताच्या घरी कशी रिलॅक्स करते ना तन्नू. चांगलं आहे. आधी दुसरं घालून दाखव. ए प्लीज भाई. तयारी चालू आहे भाई आमच्या घरात ना. आता उद्या आम्हाला आमचा मीटअप माझं आहे आणि तयारी ही करते. मला छातीत एवढं हा खूप आहे. आता ते सॉफ्ट झाल्यात. का आता परत क्रिस्पी झाले. परत केलं. अगऱ्या तू खाणार आहे का? थोडंसं माझ्या चल जा तन्नूला. बाहेर. थंड थंड कशाला खायची. माझ्या तन्नूला बरं नाही. काय झालं तन्नू? तू मला बघायला नाही आला. काका आलो. मम्मीने यायचं. मी आणि काका गप्पा मारत होतो. मी बोलले आता येईल मग येईल. मी आणि काका गप्पा मारत होतो. वैभू कसं झालंय? मस्त झालंय. आवडलं? खूप आवडलं. गुड मॉर्निंग. आम्ही आज उठलो आहोत लवकर. सकाळचे 6 वाजलेत. आम्ही 5 आणि आमच्या वाजल्यापासून आजच्या दिवसाचा ड्रेस कोड. आम्ही सकाळी 5 वाजल्यापासून उठलोय. आम्हाला प्री वेडिंगला जायचं संकेत आणि वैभूच्या. आम्ही दोघांनी 2 भावांनी सेम घातलाय. आम्ही सुमित आणि आमचा ड्रेस कोड आहे आजचा. आज आमच्या कंपनीचा ड्रेस कोड आहे की आम्ही सेम कपडे घातलेत. JSM फोटोग्राफी. येस. JSM फोटोग्राफी. भाव माझी कंपनी लवकरच जॉईन करतोय. घेतलंय. हां सॉरी, भावानी माझी कंपनी जॉईन केली आता.
सगळ्यांची तयारी चालू आहे, लगबग चालू आहे. नवरदेव येऊन बसलेत, त्यांना करमत नाही आज. नवरदेवांना जरा ब्लॉग मध्ये घ्या. नवरदेवांना करमत नाही. सकाळ सकाळ आलेत, कधी आमच्याकडे एवढ्या लवकर आलेले नाहीत. आज सकाळ सकाळ आलेत. मी तुम्हाला दाखवतो ते नवरदेव. पण एकदम फ्रेश. हे बघा आमचे नवरदेव. संकेत काय म्हणतो? मस्त छान. भावा सुमित, आजचं रॅपिड फायर घे ना. आजचं भावा फायनली तो दिवस आलाय ज्या इतके दिवस माझं डोकं खात होतं. कसं वाटतं तुला आज? छान वाटतंय. आता पुढे बघूया गेल्यानंतर. छान दिसतोय. छान भावा. थँक्यू. आजच्या दिवसाची प्लॅनिंग काय मग? कुठे ट्रीट देतोय आम्हाला ते जाऊ देत. प्लॅनिंग विनिंग होते. कुठे ट्रीट देतोय ट्रीट आम्हाला? आता जिथे हायवेला कुठे बसेल तिथे बसूया आपण. डाब्यावर देणार आहे भावा आपल्याला तो. ढाब्यावर घेऊन चाललाय काय? हा. तुझं काय मत आहे भावा? कुठेही चालेल. कुठेही चालेल. माझं पहिलं प्री वेडिंग व्यवस्थित करा, बाकी तुम्हाला काय पाहिजे ते घ्या. आज संकेत तुला माहिती आहे सुमितने तुझ्यासाठी गिम्बल घेतलंय. तो बोलतोय की मी आज ह्या लोकांची रील बनवणार. वाव छान आहे. भारी. धन्यवाद. पैसे पण तेवढेच घेणार. आपला एक मित्र येणार होता तो अचानक नाही आला, कॅन्सल केलं मी त्याला. म्हणून अनिकेतनी झटपट नवीन तयारी झटपट मी केली. नवीन निर्णय घेतला. सुमितला सांगितलं माझी कंपनी जॉईन करून टाक. आजपासून GSM फोटोग्राफी मध्ये मी पण सामील झालेलो आहे. आमची नवरी बाई, नवरी बाईला नाही केलं ना. सुमितली भावाने आत्ताच नवीन ट्रायपॉड हे गिम्बल घेतलंय सिनेमॅटिक शूटसाठी. त्यांनी JSM जॉईन केलंय म्हणून कालच्या काल त्यांनी फ्लिपकार्टवरून 10 मिनिट डिलिव्हरीवरून मागवलं. गुड मॉर्निंग मंडळी. बघताय आमच्या आजूबाजूला किती काळोख आहे. आम्ही सकाळ सकाळ निघाले आज प्री वेडिंगसाठी. म्हणजे केस काय सेट होत नाही. 6 o'clock. It's I think it's 6:20. 6:20. मी असिस्टंट तयार आहे. सो माझी लाडकी असिस्टंट सुद्धा तयार आहे. Yes. सामान दाखव आपलं. सॉफ्ट बॉक्स, नॅन लाईट. आमची असिस्टंट सुद्धा रेडी आहे येस. सगळं सामान घेऊन. ही बघा एक गाडी. आता आम्ही निघतोय प्री वेडिंगसाठी. प्री वेडिंग थोडा काळो काय तर थोडं कलर करेक्शन कर. काका गाडीत सामान लोडेड करतायत. ती मित्तूबाई बघा कशी मागे उभी आहे. तन्नू हा माझा ड्रायव्हर गाडी चालवतोय. चलो भैया. OTP दो. 0579. आम्ही ओला बुक केली आहे. हा आमचा ड्रायव्हर. घरातूनच भेटला आम्हाला ड्रायव्हर. आम्ही आता अर्धा पाऊण तास ट्रॅव्हल करून गाडी पेट्रोल पंपला लावली आहे. आमची गाडी CNG व्हेरियंट आहे. तर आम्ही आता CNG भरायला थांबलो. आम्हाला कमीत कमी अर्धा तास जाईल. आमचं तोपर्यंत मी मस्त झोपणार आहे. हो आमचं शूट थोडंसं डिले होणार आहे आमचं या कारणामुळे. वो तो होता ही रहता है बॉस. हा हर एक शूटला आमचं होतच ते म्हणा. काय आलं. परफेक्ट असं काहीच नसतं कधी. आम्ही खूप डिले होत आहोत ए बाहेर. चला या पटपट. तर त्यामुळे आम्ही हे काय, आम्ही सगळेजण हे बसलोय ना. करतोय. फटफट निघायचा प्रयत्न करतोय. झटपट पटापट. झटपट फटाफट. के अंदर मेकअप करून आले आणि मी बघा मिताली मेकअप करून आले. तन्वीचं असं मत आहे की ती विदाउट मेकअप आहे. हे बघ, इको वाले. आत्या गजरावायचं काम करतायत सकाळ सकाळी. विकायला जाणार आहे मी. आमच्या नवरीबाईला गजरा रेडी नाही झालाय म्हणून आत्या आमच्या गाडीमध्ये गजरा होत आहेत. मग झोपाळू प्राणी बघा आमच्यामध्ये कसं झोपलंय. काय संकेत भाऊ येस भाई. काय म्हणता. मस्त मजेत. मस्त. कशी झाली ट्रॅव्हलिंग? एकदम मजेत भाई. पोहोचलो नाही, अर्धा तास बाकी आहे अजून. भाऊ खूप एक्सायटेड दिसतोय. मध्ये आहेस ना? झोप नाही पूर्ण आली. आम्ही पण तेवढाच वेळ झोपलाय. मोबाईल घेऊन निघून सांगितलं टाइमपास केलाय रात्री. सांगतोय झोप नाही टायमाला. नव्हती झोपली ना ती. ती झोपलीच नाही रात्री झोपली मी. मस्त झोपली. मी पण झोपलो
पण मला काय समजलंच नाही की मी किती वेळ झोपलोय काय झोपलोय. आज तू लगेच झोपलास. मी झोपतो. कुठे चालला सकाळ सकाळी? सहलीला 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 जायचा जायचा सहलीला सहलीला जायचा जायचा सहलीला. सहलीला सहलीला सहलीला. आता ठेवा तिकडे पाटी जावाकडे. ती रागावली आहे. किती मोठा ट्रंकर आहे रे बघ जरा. असं नाही. तनु सकाळ सकाळी कुठे चालली? टीम कुठे चालली लालवाली? प्री वेडिंगला. कोणाचं? ये ना. माझं अरे बापरे. ये. गाडीमध्ये मिताली आणि तन्वीचा फोटो सेशन चालू आहे. निघालो आहे प्री वेडिंगला वैभवीच्या. तर आम्ही निघालो आहे पालघरला. ते लोकेशन जिथे मी शूट करीनच आणि माझी रील माझा जीजू जो आहे तो शूट करणार ना सुमित? ऑब्विसली हां, तो माझा शूट करणार आहे. त्याने मला प्रॉमिस केलं आणि आहे. तुम्ही त्यांनी रील्स बघा आमच्या. हां, तर मी त्याला मेन्शन पण करेल की त्यांनी म्हणजे क्रेडिट देईन त्याला. मी तुम्हाला ते लोकेशन दाखवीन आणि लोकेशनचं नाव पण सांगेन. पण जर तुम्ही मला कमेंट केलं आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं तरच सांगेन, अदरवाईज मी नाही सांगणार. सॉरी. बरोबर ना? इथे बघायचं आपल्याला. इथे आपण इथे बघतो ना. मी एक प्रोफेशनल फोटोग्राफर आहे. तुम्हाला सांगते कुठे बघायचं आणि कुठे नाही. तरी पण तू चुकीचं बघतोस म्हणून. हा? तू चुकीचं बघतोस म्हणून. तर आज मला सांग तू काय काय शूट करणार आहेस, म्हणजे लोकेशन सांग तुझे काय डिसाईड झाले. माझं लोकेशन असं काय फिक्स मला तरी अजून माहिती नाही. फर्स्ट आहे गणपती मंदिर. अजून आम्हाला अर्धा तास लागेल तिथे जायला. कारण की आम्ही CNG साठी लाईनीत उभे राहिलो आणि आम्हाला अजून वेळ लागणार आहे. तो लोकेशन पण अजून बराच लांब आहे आमच्यापासून. ते आमचं एक फर्स्ट लोकेशन असणार आहे. सेकंड लोकेशन सनफ्लावर ची बाग आहे आमची. ठीक आहे. ते झाल्यानंतर थर्ड लोकेशन आमचं आय थिंक बीच आहे. हां, बीच असेल. मग बीचवरती आमचं त्या लोकांचं प्री वेडिंग संपलं की आम्ही पण डुबकी मारणार आहे पाण्यामध्ये. बघूया. आणि अनिकेत तर जाणार नाही, मी लिहून देते तुम्हाला. जाणार मी नाही जाणार मी बघ आता कनेक्ट नाही जाणार. बाय द वे तिथे तो एक जो मुलगा आहे ना, त्याने पण तुमच्यासारखी ड्रेसिंग मारली. ते बघ, सेम कलर, फक्त त्यांनी शर्ट घातलंय. चल जाऊया. खूप टाइम आहे. CNG मुळे वेळ गेला आहे आमचा. सरकार गव्हर्नमेंट तुम्हाला एक काय विनंती करतो. विनंती आहे, कळकळीचीच म्हणता येणार ना. हां, कळकळीची विनंती आहे की CNG थोडं काय CNGचे काय पंप. हां, CNGचे पंप थोडे वाढवा. कारण की ते परवडतं लोकांना आणि मग त्यासाठी खूप लाईन लागतात मोठ्याच्या मोठ्या आणि त्याच्यामध्ये खूप टाईम पण वेस्ट होतो. सो माझी तरी विनंती आहे की CNGचे पंप वाढवा. अरे पेमेंट तो बिना पेमेंट के किधर जा रहे हैं? भाई तू फ्री वाला ड्राइवर है हम लोग का, तो हम लोग क्यों तेरे को पेमेंट दे? अरे OTP लिया सब उबेर ओला से चला, मेरे को कंपनी में पेमेंट करना है। आप लोग ने वैसे भी हमें लेट किया है. आधा घंटा हम लोग लेट लेट है. किया तो पहुंचा है ना, गाड़ी का तेल तो खर्चा हो गया। नहीं भाई, सॉरी पैसा तो नहीं मिलेगा भाई, सॉरी. नहीं मम्मा प्लीज, मम्मा किती झाले? मम्मा किंडर जाय मम्मा. बाबू मम्मा प्लीज, मम्मा प्लीज, मम्मा किंडर जाय मम्मा प्लीज. बाबू तो घेतले ते पण गर्ल्स. मम्मा प्लीज किंडर जाय मम्मा. बाबू मला किंडर जाय पाहिजे. मला किंडर जाय दे. बाबू ह्याच्यामुळे किटाणू होतात. मला किंडर जाय दे. We want किटाणू. मला किंडर We जॉय want दे. किटाणू. भूल फेकून दिलं. तू मला मम्मा किंडर जॉय देते की खाली लोळून घेऊ आता? तुम्ही लोळून घेऊ काय? तू किंडर जॉय दे मम्मा मला. आणि माझी मम्मी बघा काय सजेशन देते. तिला सांगते तिचा टाच डोके दिये तर अनिकेतला चाव. आई शपथ. आता तुम्ही जाऊयाला असं कसं बोलू शकता? अनिकेत राह. काकांना फोन कर. असंच बोलते आहे. काकांना फोन कर. मला पण असंच बोलतो. काकांना फोन कर तू. अनिकेत राह. मावशी आहे तुझी.
काकांना फोन कर, काकांना मी कंप्लेंटच करणार. चला आता आम्ही दोघं मोठ्याने बोलणार. अरे नको ना, सगळ्यांना सांगायचं ना. आम्ही दोघं आता फुसके लोक आम्हाला बोलायला हे फुसके लोक आम्ही दोघं आता आणि ते तुला बोल. इडली आले इडली काय बोलता? आणि हे अनिकेत ब्लॉग मध्ये बघणार आहे. माझी इडली आलेली आहे, तर आम्ही स्टार्ट करतोय इडलीवरून. तिकडे कॉर्नरला हे बघा माझं सांगण्याचा उद्देश आहे मी इडली खात आहे. मला लिप बाम मला तोंडात नाही घालायचं. एकदम छान आहे. या लोकांना मंचुरियन पण आलेले आहेत. मंचुरियन दाखवा जरा लॉकडाऊन. तुझे काय बाई आमच्या दोघींच्याच अजून आलेलं. हा मला नको असतो तरी मला भोपळा येतो. हा भोपळा आहे बघा. कारण की ही भोपळा आहे ना म्हणून तुला भोपळा. आणि आम्हाला भोपळा बोलली. मितालीला भोपळा एवढा बोलायचं ना, मी एवढं चांगलं नाव दिलं मस्त करून. हा कसं आहे असं आहेच नाही. कशी आहे डिश? हा, कशी आहे डिश? एक नंबर. अफलातून विठ्ठल मी कामत बनवले. वन साइड. मी बनवले. विठ्ठल कामत वन साइड. सॉरी, डोसा, इडली, सांबार, चटणी. ते भारी व्ह्यू आहे. एक नंबर. तर आमचं शूट चालू झालेलं आहे. काय आणायला गेलेलं? कॅमेरा, सॉफ्ट बॉक्स, जरा सामान. माझी बॅग. तर मला हे सांगायचं आहे की खूप सुंदर मंदिर आहे. म्हणजे मुंबईपासून अगदी 2 तासांच्या अंतरावर इतकं सुंदर मंदिर आहे. तुम्ही नक्की बघायला या. हे जे पाठी मंदिर आहे ते पालघरमध्ये 5 माड लोकेशनवर गणेश मंदिर आहे. तर खूप सुंदर आहे आणि सुंदर डेव्हलप केलं आहे त्यांनी आणि खूप छान ठेवलंही आहे. मी तुम्हाला पूर्ण मंदिराचं टूर देतेच आहे आणि पण तुम्ही नक्की या इथे विजिट करायला. फारच सुंदर आहे. हां, थोडं ट्रॅव्हलिंग थोडं लांब पडेल, पण जर आणि मेन म्हणजे बाप्पाचं दर्शन. खूप सुंदर मूर्ती. अगदी मला असं वाटलं की मी दगडूशेठ गणपतीला आली आहे. खरंच सुंदर गणपती बाप्पा आहे. खूप छान आहे. मी तुम्हालाही दाखवते. हे बघा, ऊन आहे खूप, तर म्हणजे इतकं छान येत नाही, पण कलरफुल मंदिर आहे एकदम. आणि इथेच बाजूला असे फिश आहेत. आय डोंट नो दिसत असतील नसतील. आणि सी आजूबाजूला झाडं पण छान आहेत आणि त्या लोकांनी खूप छान ठेवलं आहे. म्हणजे अक्षरशः ते लोक पाणी वगैरे घालतात एव्हरी डे. तर खूप छान म्हणजे मंदिर राहिलं आहे. आणि हे एक बाजू आहे मंदिराची. बघा, एक साईडची बाजू आहे आणि इथे आय थिंक पावसाळ्यात पाणी असतं. ते बघा, त्या काकी काहीतरी धुत आहे. पाणीही आहे, ऑलरेडी पाणी आहे. तर पावसाळ्यात तर ही नदी बनते असं त्या लोकांनी सांगितलं आहे. ते पाणी तिथे साचलं, त्या पाण्यात त्या काम करतात. आणि इथे बाग आहे. हे पण खूप छान आहे. छोटंसं गार्डन बनवलं आहे त्यांनी. आणि हे मंदिर हे बघा, व्हेरी ब्युटिफुल. तर आता मी तुम्हाला दाखवते. आमचं शूट चालू आहे ते मी तुम्हाला दाखवते. काय झालं ना? व्हॉट हॅपन? सॉफ्ट बॉक्स
ही बघा मिताली जी गिम्बल घेऊन माझी व्हिडिओ करणार आहे. नाही मिताली नाही करणार, मितालीचा नवरा करणार आहे. मी दाखव तुमचा गिम्बल. हा आहे आमचा उलटा जसं बिग बॉस मध्ये उलटा पालटा रूम आहे तसा हा आमचा उलटा उलटा पुलटा फुलटा गिम्बल गिम्बल आहे. आहे. आणि या गिम्बल मधून प्रॉपर शूट फक्त सुमितच करू शकतो. आम्ही तुम्हाला विहीर दाखवते जे आत्या तुम्हाला पाणी काढून दाखवणार आणि त्याला हे बघा यांचं शूट चालू आहे आणि इथे शूट करतोय कपल तुम्हाला दिसतील बघा. वा इथून खूप सुंदर मंदिर दिसते. अया मी कुठून येऊ? अगं मी येऊ कुठून? हे बघा, खूप सुंदर. आणि ब्रिज पण बांधलाय, मी ब्रिजला दाखवते. हे इथे असं सेल्फी पॉइंट केलंय हे बघा. ऊन लागतंय, खूप बेकार ऊन लागतंय. जास्त गरम होत आहे मला. आपण एसी वापरूया पाहिजे. फॅन आला तरी चालेल. हा पप्पा. इथे विहीर आहे छोटीशी आणि इथे रॅबिट्स पण आहेत. सो क्यूट. हे बघा खूप छान आहे. आउच. ही बघा ह्या लोकांनी हे खूप खूप छान, मला खूप आवडलं. हे विहीर केले एकदम छोटीशी. हे बघा ओ किती क्यूट. आता मी तुम्हाला पाणी पण काढून दाखवते. आणि हा ब्रिज आहे. इथे बाजूला पक्षी पण आहेत. लव बर्ड्स आहेत. आणि हा ब्रिज. शबू माझी ती व्हिडिओ काढणार आहे ते. आणि हा असा पूल बनवलाय. आत्याचा फोटोशूट चालू आहे. माझं शूट चालू आहे. हा आणि मी बघा आणि ही हिच्या नवऱ्याचा गिम्बल सांभाळत बसली आहे. मी तुम्हाला पाणी काढून दाखवते. पाणी काढून दाखवूया या जरा. मोठी विहीर आहे. अजून पाणीच नाही ते. नाही ते होणार हो पक्षी. हे बघा हे बघा ते सोड ना. आता खेचते मी त्याला. आणि तिथे त्या झाडाला टाक. आपण हे ह्या झाडांना पाणी टाकायचं. थोडं मोठं घर. वैभव विचारते आउटफिट कसं वाटतंय. तुम्ही सगळ्यांनी कमेंट करून सांगा यांचं आउटफिट कसं वाटतंय. येस नक्की. आणि हे सुंदर असं मंदिर. वा सुंदर असं कपल नाही. हा हा सुंदर असं कपल. थांबा जरा. अरे थांबी ते. सुंदर असं कपल आणि सुंदर असं मंदिर. हा हे पण आहे. काय झाड आहे? झाड नाही यार. घर पक्ष्यांचं घर. खूप चिवचिव करतात. आणि आमचं इथे शूट चालू आहे. हे बघा JSM. एक सेकंड. JSM फोटोग्राफीचा ड्रेस कोड दाखवते मी तुम्हाला. हा बघा बघितलं का. ब्राऊन टी शर्ट अँड क्रीम पॅन्ट.
जरा टॅप कर असं काहीही उन्हाने आमचा अवतार बघा. इथं भाई मेकअप करून आलेली बघा. मेकअप पण तरी माझा मेकअप आहे गाईज बघा. मेकअप मी विदाऊट मेकअप आलेली. फक्त लिपस्टिक लावली आणि सनस्क्रीन लावल्या बस, दॅट्स इट. हा माझा मेकअप होता आणि ही मेकअप वगैरे करून आली. ही बघा, दाखव मला, दाखव तुझी गाईज. इथे भांडणं चालू आहेत. आणि की तू माझं शूट करणार की नाही करणार? करणार बोलायला जाणं. आणि सुमितची इच्छा पूर्ण होते. ऍक्शन. मी बरोबर आहे का? खूप छान दिसते यार मंदिर इथून पण. मी तुम्हाला सो कलरफुल. झोपलीस की काय वैभू? तर गाईज हे बघा, आई ग फेक. हे बघा, माझं आत्ता जस्ट लक्ष गेलं इथे खूप फणस आलेले आहेत. हे बघा, म्हणजे असं अचानक मी असं खेचून काढू शकते. खेचून. हा एक फणस आहे आमच्याकडे आणि हा बघा दुसरा फणस. हे बघा उगलाय फणस कसा. आज ना मी एका लोकेशनला आलो होतो प्री वेडिंग शूटसाठी. तिथे हा एक आर्टिस्ट, एक कलाकार, चित्रकला वेडा असा कलाकार भेटला आहे मला. एक भावा, नाव काय तुझं? विराज प्रकाश वरठा. मी आहे तलाश्रीवरून. ह्या भावानी ना एक स्केच काढलं आहे. मी तुम्हाला लाईव्ह ते स्केच दाखवतो आणि त्याच्या मागचं ते मंदिरसुद्धा दाखवतो. हो, दाखवू शकतो मला? ह्या भावानी एकदम डिक्टो मंदिर काढलं, एकदम डिक्टो. ह्याच्यामध्ये काहीच फरक नाही. क्लोजमध्ये मंदिर बघा. हे त्यांनी काढलेली पेंटिंग आहे आणि हे मंदिर आहे. काही फरक नाही. भावानी जसंच्या तसं काढलं आहे, एकदम परफेक्ट. हे बघ, एकदम परफेक्ट काढलं आहे. मी विराज आर्टिस्ट. भावा पॉवर. इंस्टाग्रामवर पेज आहे त्याचं इंस्टाग्रामवरती पेज आहे. तुम्ही त्याला फॉलोसुद्धा करू शकता. भावा, नाव काय तुझं इंस्टाग्रामचं? माझं इंस्टावरती आय डी आहे मी विराज आर्टिस्ट असं करून इंस्टा आय डी आहे माझी. त्याला फॉलो करा सर्वांनी. कधीपासून करतोय बाबा हे सगळं? मी आता डिप्लोमा करतोय मुंबईमध्ये जे स्कूल ऑफ आर्टमध्ये. कधीपासून आवड आहे तुला या सगळ्या गोष्टीची? लहानपासून आवड आहे माझी. नाईस भावा. तर आमचं आता एक लोकेशन झालं. काहीतरी खातो. नको ना यार, बोलू नये यार, मला बोलायलाच नाही देत आहेत ही लोक. काय खातो? तर आमचं फर्स्ट लोकेशन झालं आहे, जे टेम्पल होतं. तर मी ते लोकेशन, जर तुम्ही कमेंट आणि आमच्या पेजला सबस्क्राईब केलं तरच मी ते तुम्हाला कमेंटमध्ये सांगेन. आता आम्ही सेकंड लोकेशनला आलो आणि सेकंड लोकेशन तर इतकं सुंदर आहे. मीच डिसाईड केलेलं, म्हणजे मीच सजेस्ट केलेलं. मग त्या लोकांनी शोधून काढलं, जे आमचे कपल होते. तर खूप सुंदर आहे. मला तर फार इच्छा आहे की ते तुम्हाला पटकन दाखवायची, पण जरा आमचं कपल येत आहेत पाठच्या गाडीतून, तर आम्ही वेट करतो त्यांचा. आणि मला बाहेर जायची इच्छा नाही, कारण की खूप ऊन आहे. तरी पण आम्ही जाणार आहोत शूटला. तर लेट सी. आणि खूप सुंदर आहे. तुम्ही गेस करा की काय असेल. नका गेस करू, कारण की मी तुम्हाला दाखवणारच आहे एका थोड्या सेकंदांमध्ये. मी सांगू का तुम्हाला? तर आम्ही सनफ्लावरच्या फार्ममध्ये आलेलो आहोत, सनफ्लावर फार्ममध्ये. आणि खूप सुंदर आहे. मला वाटलं होतं की सनफ्लावर असे एकदम टॉल असतील, पण नाही, त्याची हाईट एकदम प्रॉपर आहे. तर शूट खूप छान होईल. मी तुम्हाला दाखवतेच. तर आम्ही आलेलो आहोत सूर्यास्केप असं सनफ्लावर्सच्या फार्मचं त्यांनी नाव दिलं आहे. प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. जर तुम्हाला एंट्री हवी असेल तर 250 रुपीज पर पर्सन आहे. तर ठीक आहे, 250 रुपीज देऊ शकतो, कारण की वर्थ इट आहे. कारण की खूप छान लोकेशन आहे. मला ते फार आवडले. अजून मी आतमध्ये सुद्धा गेली नाही आहे, तरी पण मला आवडले. म्हणजे तुम्ही विचार करा. हे बघा, इथे आम्हाला कधीपासून यायचं? हे लोकेशन आहे सूर्यास्केप. आमच्या बहिणीचं आहे, सगळे फॅमिलीच आहे. आणि तुम्हाला दिसत असेल इथे सनफ्लावर्स आहेत. तिकडे जायला लागतं. सनस्क्रीन लावते अनिकेत, कारण की आतमध्ये खूप ऊन आहे. खूप जास्त ऊन आहे इच्छा गावात. काळा आधीच तन्नू मला बोलते. फोटोज माझे काढायच्यात, मला काहीही फरक नाही पडलाय. मी केवढ्या उन्हामध्ये फोटो काढणार आहे.
सो आम्ही आज हां बोल. आम्ही आज सूर्यफुलाच्या बागेमध्ये शूट करायला आलो आहे. ठीक आहे. तर खूप छान असं एक्सपिरियन्स आहे. येस 250 रुपीज पर पर पर्सन. पर्सन त्यांनी चार्ज ठेवलेत 250 रुपीज. चांगलं आहे, व्यवस्थित आहे. त्यांनी इथे खूप चांगलं असं मेंटेन सुद्धा केलं आहे. तुम्ही बघू शकता. ये टॉयलेट दाखवतो तुला. अरे हट दाखवतो ये. आलो तिथे पण आहे का? ओ व्हेरी नाईस. अच्छा यांची तोंड तिथे आहेत रे. आलो चल तिथेच आलो. हे बघा खूप सुंदर आहे. आणि एक मिनिट आम्ही इथे ना. आणि हे आम्ही दोघं. बघा मी सनस्क्रीन लावले तर किती चिकना दिसते. तर इथे कॅफे पण आहे, पण ते 4 वाजता ओपन होतं. आम्ही थोडे लवकर आलो आहोत कारण की आम्हाला अजून एक लोकेशन कवर करायचं आहे. खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. आणि त्यांच्या माहितीनुसार त्यांनी आम्हाला असं सांगितलं आहे की हे जे सनफ्लावर्स आहेत त्यांचं लाईफ फक्त 10 दिवसांसाठी असतं. म्हणजे जे सनफ्लावर आहे ना, हे बघा 10 दिवसांनंतर ते असं होतं आहे. दिसते तुम्हाला? म्हणजे एक सनफ्लावर फक्त 10 दिवस जगते आणि 10 दिवसानंतर त्याचं लाईफ संपतं आहे. तर मग त्यांना परत ते काहीतरी प्रोसेस करून ते लोक नवीन शेती पुन्हा करत आहेत. आणि त्यांनी मोस्टली म्हणजे त्यांनी असं सांगितलं आहे की एवढं फेमस नव्हतं त्यांचं हे लोकेशन. ते फक्त स्वतःसाठी करत होते, पण महाराष्ट्र टुरिझमनी त्यांचं हे लोकेशन खूप फेमस करून टाकलं आहे. सो आता इथे खूप विजिटर्स येत आहेत आणि त्यांना खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तर आत्ता पण हे बघा दिसतं आहे तुम्हाला खूपच. ओ माय गॉड. हे बघा हे फुलं असे होत आहेत. 10 नंतर अजिबात येऊ नका. कोणत्या 10 नंतर? हां. आणि आमचे गाईज सांगतात की सकाळी 10 नंतर अजिबात येऊ नका, लवकर या. आणि बघा इथे 5 नंतर. कपलसाठी मस्तपैकी असं झोपडी आहे. इथे शेड पण आहे. हे बघा कशी झोपलाय ते बघा. चल तनु रेडी. संकेत वैभू चला तुम्ही झोपायला आलात का? आम्ही रोमॅन्टिक. तुला आता माझी गरज आहे तिकडे. हां. भावा. कशासाठी ब्रो? मला सांग ना. लाईट तर नाही पकडायची आहे, मग आता कशासाठी? चल आपण असे जात आहे छत्रीत. आणि हे सुंदर सुंदर सनफ्लावर. नाही खाली ठेवा. अरे हात खाली ठेवा. हां गाईज हे बघा आमचा शूट चालू झालेला आहे. किती सुंदर. माझे डोळे बंदच करायचे आहेत भावा. एवढ्या उन्हात तू कशी अपेक्षा ठेवू शकतोस? माझे डोळे बंद होत आहेत. निघालो. हे बघा आम्हाला उन्हाचा खूप वैताग आलेला आहे. आम्ही कसे खाली बसलोय बघा. आम्ही 4 जण कसे खाली बसले बघा. मी, सुमित, संकेत आणि तन्नू. खूप ऊन आहे, खूप ऊन आहे. खूप प्रमाणाच्या बाहेर ऊन आहे. हिसाबाच्या बाहेर डेंजर. ही बघ आता तिथे जागा नाही तर तिकडे घेते ना. बघा ही पण आली फोटो बघायला. कसे आलेत फोटो. चलो सनफ्लावर बघा. सुंदर अशी विहीर आहे आणि मी त्यातून पाणी काढण्याचा प्रयत्न करत आहे. आता मितालीला मी कॅमेरा सोपवते, ती माझं हे करेल. पण गाईस आता तन्वी सुर्वे विहिरीतून पाणी काढत आहे. आणि खरोखरच तिने पाणी काढलेलं आहे. बघा आता ती. बघा हा खूप वेळाने आलं ते काही येतच नव्हतं. मी आता झाडांना टाकते जरा. म्हणजे ती वैभववाडीची सून शोभू शकते. सासरी गेल्यावरती काम सुद्धा करू शकते आणि विहिरीतून पाणी पण आणून देऊ शकते सासूला. हां आमची बाजूलाच आहे विहीर. थँक्यू. चला परत काढू का? सो आम्ही सगळीजण हे त्यांनी खोपटी बनवली आहे. त्या खोपटीमध्ये सॉरी गावच्या भाषेत खोपटी बोलतात, मुंबईच्या भाषेत शेड बोलतो आम्ही. तर इथे शेड बनवले त्या लोकांनी. त्या शेडमध्ये एकदम बाहेर एवढं ऊन आहे, पण या शेडमध्ये एकदम निवांत वाटतंय. चिल मारतोय आम्ही. म्हणजे प्री वेडिंग तर चालू आहे आणि असं फॅमिली पिकनिक पण चालू आहे आमची. हो आम्ही लिंबू पाण्याची ऑर्डर दिली आहे. सो हे आमच्यासाठी हे लिंबू पाणी बनवतात छान असं. 10 ग्लास आहेत आमचे.
किती ऑर्डर केले काय कडक आहेत ना? कसे कसे वाटले वैभव फोटो? खूप मस्त. आवडले? घे तनु घे जरा मला. हे बघा हे आमचे लिंबू पाणी रेडी आहेत. हे बघा तन्नू. दादा हे शूट साठी यूज करतात. तू काम नाही करत आहे. गाईज खूप गरमी आहे. ह्या गरमीमध्ये आम्हाला छान असं लिंबू पाणी भेटलंय. खूप बरं वाटलं. नेक्स्ट लेवल. हे बाकी अजून कोणाला पाहिजे 15 सांगितले म्हणजे काही आले नाही ना? नाही आम्ही एवढेच आहेत. भरू नका मी सांगतो. संपला माझा एक ग्लास. हे माझा ते बाई डेंजर डेंजर. अरे तर गाईस मी आता इथे वरती ना लोकांनी अशी शेड बनवले खूप सुंदर असं. हे बघा. हा असू दे थांब ना. फुसूया. तर आम्ही आमची छत्री उडाली यार हवेनी. तर हे बघा इथे यांचा शूट चालू आहे आणि बघा वरून मी तुम्हाला व्ह्यू दाखवते. खूपच सुंदर आहे. खूपच अमेझिंग. लाजवाब फॅब्युलस. हा आमची छत्री उडाली आहे. छत्री नाही जाणार. आणि इथे विहीर आहे म्हणजे इतकं छान क्रिएट केलंय. तिथे एक फोटोशूट साठी त्या लोकांनी अशी फ्रेम बनवून ठेवली. ठीक आहे. हे एक मी तुम्हाला खाली उतरल्यावर दाखविलंच. हे एक सुंदर असं ह्या लोकांनी वरती ह्याला काय बोलतात मला नाही माहिती. सुमित तिथे शूट. सुमित मी येऊ का? सुमित तिथे शूट करते. खूप सुंदर व्ह्यू. आणि तिथे त्यांनी ज्यांनी शेड बांधलेलं तिथे त्यांनी असं चूल वगैरे फुल गावचं फिलिंग करून ठेवलं आहे. खूप छान केलं आहे. हा गाणं इथे खाली आहे. आई कॉम्प्लिमेंटरी आम्हाला ब्ल्यू टी मिळालेली आहे. रे 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 एक मिनिट. ठीक आहे माझ्या ह्याच्यात झालं. एक मिनिट झाला. 5 ते 10 मिनिटात निघतो. आपण बीचवर जायचं ना. काय पिते? ब्ल्यू टी भाई. ब्ल्यू टी पिते. ही इथे आम्हाला कॉम्प्लिमेंटरी दिली आहे. कुठे आलो आपण? आणि पर्पल दिसते कारण की ह्याच्यात सनफ्लावर. एक सेकंड यात नाव काय ही पर्पल दिसते कारण की ह्यात नाव काय? लिंबाचा रस ऍड केलाय. सूर्यास्केप मध्ये आलोय आम्ही आज तिथे आम्हाला कॉम्प्लिमेंटरी म्हणून ब्ल्यू टी दिली आहे. भाई नेक्स्ट लेवल आहे. पण ती ब्ल्यू टी पहिला ब्ल्यू होती. आता त्याच्यात पर्पल लिंबाचा झाले लिंबू रस टाकल्यामुळे. ऍड केलाय थोडासा त्याच्यामुळे ते पर्पल झालंय. आणि हे ह्यांचं स्वतःचं हे आहे प्रोडक्ट आहे. हे पिऊन बघ. थोडंसं साखर टाकले. घे ना बदल ना. हे बघा आमचं कपल. हे आमचा 3rd लुक आहे. छान दिसतंय. फॉलो करा. थँक्यू तनु. थँक्यू तुझ्याकडून कॉम्प्लिमेंट. JSM फोटोग्राफीला फॉलो करा. बोला फॉलो करा कोणाला. तर आम्ही विच रिंग बेल आयकॉन ट्रिंग वालं. तर एकच लोकेशन होतं म्हणजे आम्ही सनफ्लॉवरच्या इथेच बाजूला त्या लोकांनी इतकं छान म्हणजे डेव्हलप करून ठेवलं आहे सगळं. ते तिथे दिसतंय तुम्हाला. त्याला काय म्हणणार रे असं ते वरती येते ते काय म्हणतात त्याला? हा माज बांधून ठेवलाय. मी जास्त गावी जात नाही त्याच्यामुळे मला माहिती नाही. सॉरी. आणि तिथे विहीर आहे. ठीक आहे. आणि जसं आम्ही जिथे थांबलेलो तिथे त्यांनी ती अशी थोडी झोपडी बांधली होती. त्याच्यावर गवत वगैरे टाकलेले पूर्ण शेणाने सावरलेलं. तर फुल गावची वाईब होती. आम्ही ॲक्च्युली हा लूक बीचवर करणार होतो पण इथे पूर्ण आम्हाला गावचं फिलिंग येतं आहे. तर आम्ही डिसाईड केलं की इथेच करणार आहेत. हे बघा विहीर पण खूप सुंदर आहे. टाक JSM. अरे गाईज माझा आज मीटअप होता. माझ्या मीटअपसाठी तुम्ही बघा किती मागे गर्दी झाली आहे. मी आज सर्वांना भेटून आता आम्ही आमचा मीटअप संपवून घरी निघतोय. माझ्याबद्दल आज पूर्ण डेचं. आज सुमितनी खूप हेल्प केली आहे. खूप क्राऊड सांभाळला आहे.
तर मी सुमितचे खूप स्पेशली मनापासून थँक्स बोलतो सुमितला, कारण का खूप क्राऊड आलेला केळवा बीचवरती. आणि तन्वीची पण फॅन फॉलोविंग आली होती आज सर्वी केळवा बीचवरती. मला बोलले की तू खूप cute दिसते. आम्ही खूप एन्जॉय केलं आहे आमचा मीटअप. पट्टे मजा आली. सो आता आमचं मीटअप पण डन झालं आहे आणि आमचं प्री वेडिंग पण पॅकअप झालं आहे. सो आता आम्ही घरी चाललो आहे. आम्ही खूप थकलो आहे आज काम करून. 24 म्हणजे सकाळी 5 वाजता आम्ही उठलो आहे. 6 सव्वा 6ला घर सोडलं आहे आम्ही. तेव्हापासून आम्ही आत्तापर्यंत कंटिन्यू शूट करतो आहे, ट्रॅव्हल करतो आहे. आम्ही कमीत कमी एक 100 किलोमीटरचा आज किती किलोमीटर झाले असेल सुमित? 100 किलोमीटरचं ट्रॅव्हलिंग करून 3 लोकेशनवरती शूट केलं आहे. परत 100 किलोमीटर घरी जाणार. फायनली आमचं पॅकअप झालंय. 3 शूट झाल्यात आमच्या आणि 3 शूट खूप 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 मस्त झाले. खूप मजा आली आम्हाला. आम्ही खूप एन्जॉय केला. बंद करते आणि खायचं कुठे ते बघ. ह्याला भावाला खायची पडली, माझ्या भूक लागली माझ्या भावाला. वैभू चबू कसं वाटलं? मजा आली. मजा आली मजा आली भाई लोक, मजा आली आज. आणि गाडीत जो पण आता आज माझ्यासोबत मीटअप लेवन कसं वाटलं तुम्हाला? आता सांगतो माझ्या माझ्यासोबत मीटअप लेवन कसं वाटलं तुम्हाला आज? छान मस्त मजा आली. मजा आली. इतकी सगळी माणसं पहिल्यांदाच आली मी. फुल धमाल भाई, फुल धमाल. संकेत भावा उपाशी तू पण रिव्ह्यू दे. काय म्हणतो, कसं वाटलं? खूप छान होता. उपाशी पोटी आम्ही खूप मस्त फोटो काढलेस तू. थँक्यू कमी वेळामध्ये खूप साऱ्या आठवणी साठवून दिल्यास तू. थँक्यू. माझा फायनल रिझल्ट लवकरच JSM पेजवरती येईल. दिलेत JSM पेजवरती माझा फायनल रिझल्ट लवकरच हो, येईल. नक्कीच. मी तुम्हाला दाखवेन लवकरच आमचं काम. आणि आता नवीन मेंबर ऍड झालाय JSM मध्ये. सुमितने आजपासून JSM फॉर्म जॉईन केलंय. आणि आमचा ड्रेस कोड आहे सेम. बघताय ना, दोघांनी मॅचिंग केलंय. बाय भेटू आपण लवकरच नवीन ब्लॉगमध्ये, नवीन मीटअपला. बाय.